मातरम गीत वंदे मातरम। जय हिंद, वंदे मातरम सर। धन्यवाद जी। माननीय सदस्य श्री भास्कर भगरे जी। भास्कर जी। भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या विशेष चर्चेमध्ये मला माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सन्माननीय सभागृहाचे मनापासून आभार मानतो। यासोबतच मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आमच्या गटनेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मला आवर्जून ही संधी प्रदान केली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी वंदे मातरम या गीताच्या संदर्भाने मौलिक माहिती सभागृहाला दिली। आपणास माहीतच आहे की प्रख्यात बंगाली लेखक बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे गीत लिहिले। या गीताची पहिली आवृत्ती नोव्हेंबर 1875 मध्ये बंगाली मासिक बंगदर्शनमध्ये ती प्रकाशित झाली। पुढे 1882 साली आलेल्या आनंद भट या ऐतिहासिक कादंबरीचा भाग म्हणून हे गीत त्यामध्ये सामील करण्यात आलं। ब्रिटिश शासनाच्या काळात विशेषतः 1905 साली बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये जो जनक्षोभ बंगालमध्ये उसळला होता, त्यावेळी वंदे मातरम या गीताने आणि जयघोषाने या स्वातंत्र्य सैनिकांना नवी ऊर्जा दिली होती। वंदे मातरम ही केवळ भावना नाही, तर ते राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक बनले। काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम गीत गायलं जायचं। स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय सहभाग असणाऱ्या कोणत्याही संघटनेच्या सदस्याला ते माहिती आहे। ज्यांनी भागच घेतला नाही त्यांना ते कदाचित पटणारही नाही। असो, स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक देशभक्तांच्या तोंडी हेच गीत होते। अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम हा स्वातंत्र्य लढ्याचा जयघोष बनविला। हा मंत्र ब्रिटिशांच्या विरोधातील लढ्याचा महत्त्वाचा आश्रय बनला होता आणि म्हणून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी जनगणमन इतकाच आदर आणि सन्मान वंदे मातरम या गीताला दिला जाईल असे 26 जानेवारी 1950 रोजी घोषित केलं। या ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्वामुळेच वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत आयोजित चर्चेत भाग घेत असताना मी अतिशय भावनिक आहे। या प्रसंगी मला राष्ट्रपिता महात्मा गांधी, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांची आवर्जून आठवण होत आहे। देशासाठी हसतमुखाने फासावर चढलेले थोर क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, उलगुलान पेटवणारे भगवान बिरसा मुंडा, ज्यांच्या नावाने देशद्रोहांच्या पायाला पत्र्या ठोकल्या जात होता, ते प्रति सरकार अर्थात क्रांतिसिंह नाना पाटील। यासोबतच मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या भूमीतून ज्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये सशस्त्र संघर्ष उभा केला ते आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, किंवा मी पेठ तालुक्यातील ज्यांना फाशी झाली किंवा अनेक वर्ष सजा भोगावी लागली अशी देवजी राऊत असतील, पांडू देशमुख असतील, गोविंद देशमुख, अमृत पाटील, भाऊ माळेकर, गट्टू पाटील, सुरगाणा तालुक्यातील आवजी ठाकरे नाईक, आनाजी ठाकरे, कानोबा वार्डे, चांदबा वार्डे, चांद्या भील, लक्ष्मण देशमुख, काळू नाईक, भाऊ राजा, कळवण तालुक्यातील लक्ष्मण गायकवाड, सोमा कवर, दावल बागुल, गोटीराम तलवारे, श्रावण कोले, सकाराम ठाकरे, अर्जुन भोये, भिका पवार, चिमणा वाघमारे, काळू पवार, काशीराम कोले, मंग्या बागुल यासारख्या अनेक थोर क्रांतिकारकांनी या देशासाठी योगदान दिलं। या सर्व असंख्य देशभक्तांसमोर मी नतमस्तक आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारातून आम्हाला प्रबोधनाचा समृद्ध असा वैचारिक वारसा लाभलेला असून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। माननीय सभापती महोदय, मी सभागृहाला सांगू इच्छितो की वंदे मातरम हे केवळ गीत नाही, तर तो एक विचार आहे। हा विचार संघर्षाचा, सत्यासाठी लढण्याचा आणि सत्यासाठी सर्वस्वाचा होम करण्याचा देखील आहे।
ज्या आनंदवट कादंबरीतून वंदे मातरम हे गीत घेण्यात आलं, त्या कादंबरीची पार्श्वभूमी दुष्काळाची हे या ठिकाणी मी जाणीवपूर्वक आपल्याला नमूद करतो. कारण या वर्षी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले, पिकं हातची गेली, फळबागा मोडल्या, शेतकरी कर्जबाजारी झाला, काही शेतकऱ्यांनी या संकटाने खचून आत्महत्या देखील केल्या. ही वेळ आसमानी संकटाची आहे. दुष्काळाच्या संदर्भाने सरकारच्या कोणत्या संकल्पनेत ओला दुष्काळ बसतो किंवा बसत नाही याची मी मांडणी करणार नाही, परंतु आमच्या वाडवडिलांनी जे आम्हाला सांगितलंय की जे आम्ही सह्याद्री सातपुड्याच्या रांगामध्ये राहून हजारो वर्षापासून पिढ्यानपिढ्या जे अनुभवलंय तेच मी या सभागृहाला सांगतोय. माननीय सभापती महोदय, यावर्षी महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळाचा संदर्भ मी यासाठी देतोय की मानवी चुका आणि निसर्गाचा हाहाकार यामुळे भारताच्या इतिहासात सर्वात भीषण दुष्काळाची नोंद घेतली जाते. ज्या दुष्काळाने सुमारे 1 कोटी लोकांचा बळी घेतला, त्या द ग्रेट बेंगाल फॅमिनचा उल्लेख बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदबट कादंबरीमध्ये आहे. अर्थात हा दुष्काळ जरी अवर्षणामुळे जरी पडलेला असला तरी दुष्काळ हा दुष्काळ आहे, मग तो कोरडा असो की ओला. तर आनंदबट ही कादंबरी दुष्काळाच्या मानवी आणि राजकीय जीवन परिणामावर आधारित आहे, ज्यामुळे वंदे मातरम सारख्या क्रांतिगीताला जन्म मिळाला. आदरणीय सभापती महोदय, या कादंबरीतील काही वाक्य मी सभागृहाच्या अवलोकनार्थ वाचून दाखवू शकतो. ही कादंबरी अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे. साधारण मराठीमध्ये तिचा स्वैर अनुवाद असा आहे. या ठिकाणी माझे बंगाली भाषिक पण आहेत, त्यांना ते मराठी अनुवाद सांभाळून घेतील अशी आशा या ठिकाणी करतो. दुष्काळाचं, शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या बकाल अवस्थेचं वर्णन करताना बंकिमचंद्र लिहितात की लोक अन्नासाठी टाव फोडत होते, पण त्यांना धान्य मिळालं नाही. भुकेमुळे लोक गवत खात होते आणि त्यातूनही त्यांना तृप्ती मिळत नव्हती. जेव्हा पोटात आग पेटते तेव्हा लोक धर्म, जात आणि प्रेम या गोष्टी विसरून जातात. आज भूक इतकी मोठी आहे की माणूस माणसाला खातोय, अजून तुम्ही धर्माच्या गोष्टी करता. रस्त्याच्या कडेला प्रेताचे ढीग पडले होते, त्यांना पुरणारे कोणी नव्हते आणि ते दृश्य पाहून कोणालाच भीती वाटत नव्हती, कारण प्रत्येक जण लवकरच त्या मार्गावर जाणार होता. अन्न अन्न असे म्हणत लोक मरत होते. अन्न अन्न असे म्हणत लोक मरत होते. मातेने आपल्या बाळाला आणि पतीने पत्नीला सोडले. या वाक्यातून असं दिसतं की या भीषण दुष्काळामुळे झालेला विनाश हा केवळ शारीरिक नव्हता, तर त्याने संपूर्ण सामाजिक आणि नैतिक व्यवस्था उद्ध्वस्त केली होती, ज्यामुळे संन्यासी बंडाला जन्म मिळतो आणि कादंबरीचं संपूर्ण कथानक एका नव्या संघर्षाकडे घेऊन जातं. वंदे मातरम या क्रांतिगीताचा समावेश असणारी ही महान कादंबरी मी आजच्या संदर्भामध्ये पुन्हा वाचतो तेव्हा मला महाराष्ट्रातील आसमानी आणि सुलतानी या दोन्ही संकटामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी डोळ्यासमोर दिसतो. आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तर सरकारने जणू वाऱ्यावर सोडून दिलेलं दिसतंय. आयात निर्यातीबाबत आपल्या धरसोडीच्या धोरणाचा फटका माझ्या शेतकरी बांधवांना बसलाय. हक्काच्या बाजारपेठा गेल्या, अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याचे वाजवी भाव मिळाले नाही. जी गोष्ट कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे तीच द्राक्ष उत्पादकांची आहे, तीच टोमॅटो उत्पादकांची आहे, तीच भात, सोयाबीन, मका उत्पादकांची आहे. बाजारभावाच्या अभावी राज्यातील शेती अवस्था कोलमडून पडली. सभापती महोदय, आज मितीला राज्यातील लाखो हेक्टर शेतजमिनीवरील पीक उद्ध्वस्त झालंय. अनेक ठिकाणी शेतातील माती वाहून गेली, शेतात खडक दिसतोय आणि त्या खडकाला पाजर फोडून आपल्या देशातील जनतेचं पोट भरण्यासाठी धान्य पिकवण्याची ताकद माझ्या शेतकरी बांधवामध्ये आहे. परंतु या घडीला अडचणीच्या काळात शासन नावाच्या यंत्रणेने त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे, त्यांना हाताला धरून उभं केलं पाहिजे. आपल्याला माहीतच आहे की आपल्या सगळ्यांचे नेते आणि देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, तत्कालीन प्रधानमंत्री थोर अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मागील काळामध्येच या देशातील सर्वात मोठी 72,000 कोटीची कर्जमाफी घडून आणली आणि हा रेकॉर्ड मोडण्याचा चांगली संधी सरकारला आहे आणि त्यांनी ती अजिबात दौडू नये असं मी या निमित्ताने सांगतो. आदरणीय सभापती महोदय, ग्रामीण भारताचं अर्थकारण आजही शेतीच्या अवतीभोवती फिरतंय. जर शासनाने शेतीकडे या वर्षाच्या ओल्या दुष्काळाकडे जर पाहिलं नाही तर आनंदमठ कादंबरीमध्ये वर्णन केलेली सरंजामी शासन व्यवस्था आणि आपल्यात फरक तो काय उरणार. वंदे मातरम या प्रेरणा गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशाच्या संसदेत उभं राहून बोलत असताना मला या क्रांतिगीतातील प्रेरणास्थळे स्पष्ट दिसत आहे.
सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम अशी ही क्रांतिगीताची सुरुवात आहे. याचा अर्थ असा आहे धन्यवाद, की धन्यवाद. भरपूर पाणी असणाऱ्या, उत्तम फळे देणाऱ्या, मलय पर्वतावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंड असलेल्या पिकांनी हिरवागार असलेल्या माझ्या मातृभूमीला वंदन असो. थोडक्यात काय तर गीताच्या संदर्भाने आपण ही जी चर्चा घडून आणत आहोत त्या गीताच्या सुरुवातीलाच देशाच्या मान थोर आणि उज्ज्वल अशा कृषी संस्कृतीचं गुणगान करण्यात आलेलं आहे. ही महान संस्कृती माझ्या देशातील असंख्य धन्यवाद, गणमाता, honorable member. बीजमाता, धन्यवाद. शेतकरी, आदिवासी, शेतमजुरांनी जपलेली आहे. समाप्त. जर आपण वंदे मातरम या गीताचा सन्मान करण्यासाठी लोकसभेत चर्चा घडवून आणत असो तर आपण त्याच तत्परतेने शेती क्षेत्राच्या अवनतीबद्दल बोलण्यासाठी पुढे आलं पाहिजे. शासन व्यवस्था म्हणून आपलं जे कर्तव्य आहे. अन्यथा बंकिमचंद्रांच्या आनंदभट कादंबरीतील काही वाक्य मी मांडत आहे. ते म्हणतात, शहरे आणि गाव स्मशानभूमी बनली होती आणि तरी इंग्रज त्यांचे कर वसूल करत होते. त्यांचं कौर्य एक क्षणही थांबलं नाही. सत्ताधारी वर्गाच्या थळ्या अजूनही भरलेल्या होत्या, पण देशाच्या लोकांनी हाडं मोजणं सुरू केलं धन्यवाद, होतं. धन्यवाद. माझ्या भाषणाच्या Honorable शेवटी member, स्वातंत्र्य श्रीरंग लढ्याचा अप्पा महामंत्र बाणेजी. असणाऱ्या गीताला वंदन करतो. श्रीरंग त्यांनी अप्पा बाणेजी प्लीज.